आज आपण वीणा गवाणकर यांचा एक होता कारभार या पुस्तकाच्या आधारे एका अशा व्यक्तिमत्वाची गोष्ट उलगडणार आहोत ज्याचं आयुष्यच एक प्रयोगशाळा होतं. हो. आपण बोलतोय जॉर्ज वॉशिंग्टन कारव्हर यांच्याबद्दल. गुलामगिरीत जन्मलेला, जन्मतःच आईपासून दुरावलेला एक मुलगा. आणि पुढे जाऊन जगाला शेती आणि जगण्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देतो. अगदी. आपला उद्देश फक्त त्यांची जीवनकथा सांगणं नाही, तर त्यांच्या विचारांच्या मुळाशी जाऊन हे समजून घेणं आहे की त्यांनी सामान्य गोष्टीतून असामान्य मूल्य कसं शोधून काढलं. आणि हाच तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. ही गोष्ट केवळ एका व्यक्तीच्या संघर्षाची नाही, तर ती एका दृष्टिकोनाची आहे. जिथे लोकांना फक्त नापीक जमीन, इन्युटील शेंगदाणे आणि कचरा दिसत होता, तिथे कारव्हर यांना एक अख्खं अर्थशास्त्र दिसत होतं. बरोबर. त्यांनी केवळ शेतीत क्रांती घडवली नाही, तर लाखो लोकांच्या मनात आत्मविश्वास आणि आशेची नवी बीजं पेरली. त्यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींमध्येच आपली उत्तरं दडलेली असतात, फक्त ती शोधणारी नजर हवी. चला तर मग याच नजरेचा प्रवास सुरुवातीपासून पाहूया. जॉर्ज यांचा जन्म अमेरिकेतील मिसूरी राज्यात गुलामगिरीच्या शेवटच्या काळात म्हणजे साधारण 1860च्या दशकात झाला. त्यांची आई मेरी ही मोझेस कारव्हर नावाच्या एका जर्मन शेतकऱ्याकडे गुलाम होती. म्हणजे त्या काळाचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. नक्कीच. आणि जन्मानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर एक भयंकर संकट कोसळलं. हो, ते अपहरणाचं. बरोबर. रात्रीच्या अंधारात काही दरोडेखोरांनी जॉर्ज आणि त्यांच्या आईचं अपहरण केलं. मोझेस कारव्हर यांनी त्यांना परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. चोरट्यांना आपला एक उमदा घोडाही देऊ केला. पण त्या बदल्यात त्यांना परत मिळाला तो लहानगा, आजारी, म्हणजे मरणाच्या दारात असलेला जॉर्ज. आणि त्याची आई? ही मात्र कायमची हरवली. त्याला आईचं प्रेम कधीच मिळालं नाही. आणि तो मुलगा इतका आजारी आणि अशक्त होता की तो जगेल की नाही याचीच शंका होती. हो. याचा अशक्तपणामुळे मोझेस आणि त्यांची पत्नी सुसान यांनी त्याला कारव्हरचा पोर म्हणून स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं. त्याला शेतातली कष्टाची कामं कधी दिली नाहीत. नाही. सुसानबाईंनी त्याला घरकाम शिकवलं. स्वयंपाक, शिवणकाम, विणकाम, सगळं काही. आणि यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, म्हणजे कायद्याने गुलामगिरी संपली असली तरी समाजात वर्णभेद इतका खोलवर रुजला होता की कृष्णवर्णीय माणसाला माणूस म्हणून किंमतच नव्हती. अगदी. अशा वातावरणात कारव्हर दाम्पत्याने जॉर्जला दिलेला आधार आणि प्रेम ही खूप मोठी गोष्ट होती. आणि गंमत म्हणजे जी गोष्ट त्याचं सर्वात मोठं दुबळेपण समजली जात होती, तीच त्याची सर्वात मोठी ताकद ठरली. म्हणजे त्याचा अशक्तपणा? हो. तो अशक्त होता म्हणून त्याला शेतातल्या जड कामांना झुंपलं गेलं नाही. त्यामुळे त्याला जो मोकळा वेळ मिळाला तो त्याने निसर्गाच्या शाळेत घालवला. आणि त्याचं निसर्गाशी एक वेगळंच नातं जोडलं होतं. तो तासनतास जंगलात फिरायचा, झाडं, फुलं, किडे, दगड यांचं निरीक्षण करायचा. पुस्तकात एक उल्लेख आहे जो मला खूप भावला. तो म्हणे वनस्पतींशी बोलायचा. एक मिनिट, मला इथे तुम्हाला थांबावंसं वाटतंय. ते वनस्पतींशी बोलायचे. आजच्या काळात हे ऐकल्यावर कोणालाही थोडं विचित्र वाटेल. हो. ही केवळ एक भावनिक गोष्ट होती की यामागे त्यांचं काही शास्त्रीय निरीक्षण होतं? खूप छान प्रश्न आहे. अर्थात झाडं आपल्यासारखी बोलत नाहीत. पण कारव्हर यांचं बोलणं म्हणजे काय होतं? ते होतं अत्यंत सूक्ष्म निरीक्षण. अच्छा. झाडाला नेमकं काय हवंय, त्याला पाणी कमी पडतंय की जास्त होतंय, त्याला सूर्यप्रकाश कसा मिळतोय, जमिनीत काय कमी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते झाडाच्या पानांवरून, रंगावरून, वाढीवरून ओळखायचे. म्हणजे ही एक प्रकारची न बोलता साधलेली बातचीत होती. अगदी. म्हणूनच गावातल्या लोकांची रोपं माना टाकायची, पण जॉर्जने लावलेली रोपं मात्र छान फुलायची. लोक त्याला झाडांचा डॉक्टर म्हणायला लागले होते. म्हणजे त्यांची ती लहानपणीची बाग हीच त्यांची पहिली प्रयोगशाळा होती. कमाल आहे. हो. पण या ज्ञानाला औपचारिक शिक्षणाची जोड मिळणं गरजेचं होतं. जॉर्जला शाळेत जायची प्रचंड इच्छा होती, पण त्या परिसरात कृष्णवर्णीय मुलांसाठी शाळाच नव्हती. शेवटी वयाच्या 10व्या वर्षी फक्त शिकण्यासाठी म्हणून त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. आणि हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तो निओशो नावाच्या गावात पोहोचला, जिथे त्याला एक शाळा सापडली. पण तिथे राहण्याचा, खाण्याचा प्रश्न होता. त्याने मिळेल ते काम केलं. धुणी-भांडी केली, घरकाम केलं. अनेक रात्री उपाशी काढल्या, थंडीत कुडकुडत झोपला. पण शिकण्याची जिद्द सोडली नाही. आणि तेव्हाच त्यांना तो सल्ला मिळाला होता. बरोबर. याच काळात त्याला एका व्यक्तीने एक मोलाचा सल्ला दिला, जो त्याने आयुष्यभर लक्षात ठेवला.
फक्त वाचनलेखन शिकून तू स्वतंत्र होणार नाहीस. तुला जगाची ओळख करून घ्यावी लागेल. म्हणजे त्याचं शिक्षण फक्त पुस्तकांपुरतं किंवा शाळेच्या 4 भिंतींपुरतं मर्यादित नव्हतं, तो अनुभवातून शिकत होता. लोकांकडून, कामातून, सगळीकडून. इतका संघर्ष करून शिक्षण तर पूर्ण झालं. पण आता या अफाट ज्ञानाचा उपयोग कुठे आणि कसा करायचा? कारण फक्त पदवी मिळवून वर्णभेद संपणार नव्हता. इथेच त्यांच्या आयुष्यात बुकर टी वॉशिंग्टन यांची एंट्री होते, बरोबर? अगदी बरोबर. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या आयुष्याला एक निर्णायक वळण मिळालं. बुकर टी वॉशिंग्टन, जे स्वतः एक मोठे शिक्षणतज्ज्ञ होते आणि कृष्णवर्णीय समाजाचे नेते होते. हो, त्यांनी कार्वर यांना टस्केजी इन्स्टिट्यूटमध्ये कृषी विभागाचे प्रमुख म्हणून बोलावलं. ही संस्था खास कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच काम करत होती. कार्वर यांच्यासाठी हे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं होतं. नक्कीच. पण तिथे गेल्यावर त्यांच्यासमोर एक नवीनच आव्हान उभं राहिलं. त्यांना सांगण्यात आलं होतं की इथे एक सुसज्ज प्रयोगशाळा आहे, पण प्रत्यक्षात तिथे काहीच नव्हतं. काहीच नाही. एक मोडकी शेगडी आणि काही जुन्या वस्तू सोडल्या तर काहीच नाही. हे तर धक्कादायक होतं. हो, पण कार्वर खचणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी तक्रार केली नाही. उलट त्यांनी याला एक संधी मानलं. हां, त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेतलं आणि आजूबाजूच्या कचराकुंडीतून, भंगारातून वस्तू गोळा करायला सुरुवात केली. जुन्या बाटल्या, पत्र्याचे तुकडे, रबराचे नळ, तारा. म्हणजे अशा टाकाऊ वस्तूंमधून त्यांनी एक कार्यक्षम प्रयोगशाळा उभी केली. हो, त्यांनी कचऱ्यातून प्रयोगशाळा उभी केली हे वाचायला खूप प्रेरणादायी वाटतं. पण यामागे फक्त संसाधनांची कमतरता होती की त्यांचा काही वेगळा विचार होता? हा सुद्धा त्यांच्या शिकवण्याचा एक भाग होता का? हाच तर खरा मुद्दा आहे. ते विद्यार्थ्यांना केवळ विज्ञान शिकवत नव्हते, तर ते त्यांना एक जीवनदृष्टी देत होते. अच्छा, त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की ज्ञान महागड्या उपकरणांमध्ये नाही, तर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. तुमच्या आजूबाजूला जे आहे त्यातच विज्ञान आहे, त्यातच संधी आहे. म्हणजे आपल्याकडे काहीच नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यातून सर्वोत्तम काय करता येईल हा विचार त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवला. ही एक खूप मोठी शिकवण होती. आणि याच विचारातून त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या ओळखली. हो, दक्षिणेकडील राज्यांमध्ये वर्षानुवर्षे फक्त कापसाचं पीक घेतलं जात होतं. यामुळे जमिनीचा सगळा कस निघून गेला होता. जमीन नापीक झाली होती आणि शेतकरी गरीब व कर्जबाजारी झाले होते. ते एक दुष्टचक्र होतं. हो, बरोबर. याला किंग कॉटनचं साम्राज्य म्हणायचे. म्हणजे कापूस हेच एकमेव पीक आणि त्यामुळे शेतकरी पूर्णपणे बाजारावर आणि जमीनदारांवर अवलंबून होते. कार्वर यांनी शेतकऱ्यांना समजावलं की जमीन म्हणजे बँकेतलं खातं आहे. तुम्ही वर्षानुवर्षे फक्त कापूस लावून त्यातून पैसे काढत आहात. आता खातं रिकामं झालंय. आणि मग ते शेंगदाणे आणि रताळी. हो, शेंगदाणे आणि रताळी म्हणजे त्या खात्यात पैसे जमा करण्यासारखं आहे. ही पिकं जमिनीतील नायट्रोजनचं प्रमाण वाढून जमिनीला पुन्हा सुपीक, पुन्हा श्रीमंत बनवतात. म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना पीक फेरपालट म्हणजेच क्रॉप रोटेशनचं महत्त्व पटवून दिलं. बरोबर. शेतकऱ्यांनी त्यांचं ऐकलं, जमिनीचा कस खरंच सुधारला आणि शेंगदाण्याचं इतकं भरघोस पीक आलं की सगळीकडे शेंगदाण्यांचे ढीग लागले. पण मग एक नवीनच समस्या उभी राहिली. इतक्या शेंगदाण्यांना बाजारात कोणी खरेदीदारच नव्हता. कोणीच नाही. शेतकरी पुन्हा निराश होऊन कार्वर यांच्याकडे आले आणि म्हणाले, आता या शेंगदाण्यांच्या ढिगाऱ्याचं आम्ही काय करायचं? आणि इथेच कार्वर यांची प्रतिभा खऱ्या अर्थानं तळपली. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं, घाबरू नका, देवाने ही समस्या निर्माण केली आहे तर तोच त्यावर उपायही देईल. आणि त्यांनी स्वतःला प्रयोगशाळेत बंद करून घेतलं. हो, आणि त्या एका सामान्य शेंगदाण्यावर संशोधन सुरू केलं. आणि जे त्यांनी करून दाखवलं ते एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. त्यांनी त्या एका शेंगदाण्यापासून तब्बल 300 पेक्षा जास्त वस्तू बनवून दाखवल्या. हो, दूध, लोणी, चीज, आईस्क्रीम, कॉफी, शाई, साबण, प्लास्टिक. औषधं, सौंदर्य प्रसाधने. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे माझ्या घरातल्या स्वयंपाकघरात इतक्या वस्तू नसतील जितक्या त्यांनी एका शेंगदाण्यातून बनवून दाखवल्या. हे तर जादू करण्यासारखं आहे. ही जादू नव्हती. हे होतं विज्ञानाचं आणि दूरदृष्टीचं मिश्रण. हे फक्त उत्पादनं बनवणं नव्हतं. नाही, ही तर एका आर्थिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची किल्ली होती. कापूस म्हणजे कर्ज, आणि कर्ज म्हणजे पुन्हा त्याच जमीनदारावर किंवा व्यापाऱ्यावर अवलंबून राहणं. अच्छा. कार्व्हर शेतकऱ्यांना त्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत होते. त्यांनी फक्त शेंगदाण्यापासून लोणी कसं बनवायचं हे नाही शिकवलं, तर त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुमची श्रीमंती तुमच्याच पायाखाली आहे, तुमच्याच जमिनीत आहे. तुम्हाला बाजारावर अवलंबून राहायची गरज नाही. अगदी.
ही एक मानसिक क्रांती होती. आणि त्यांनी हे ज्ञान फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित ठेवलं नाही. नाही. त्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही काहीतरी वेगळं केलं होतं. हो, ह्यांनी जेसप वॅगन नावाची एक फिरती प्रयोगशाळा तयार केली. ही फक्त एक गाडी नव्हती, तर ते चालतं बोलतं विद्यापीठ होतं. वाह. त्या काळात ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं. शेतकऱ्यांनी ज्ञानापर्यंत यावं अशी अपेक्षा होती. कार्वर यांनी हे समीकरणच उलटं केलं. ते म्हणाले, शेतकरी येऊ शकत नसतील तर ज्ञान त्यांच्या दारापर्यंत जाईल. आणि त्या गाडीतून ते खेडोपाडी जाऊन प्रात्यक्षिकं दाखवायचे. हो, नवीन तंत्रज्ञान, पिकांची निगा, जमिनीची तपासणी, सगळं काही. म्हणजे त्यांनी ज्ञानाचं लोकशाहीकरण केलं, ते सगळ्यांसाठी सोपं आणि उपलब्ध करून दिलं. बरोबर. एवढंच नाही तर त्यांनी आजूबाजूच्या रंगीत मातीपासून नैसर्गिक आणि स्वस्त रंग तयार केले, ज्यामुळे गरीब लोकांना आपली घरं रंगवण्यासाठी महागडे रंग विकत घ्यायची गरज उरली नाही. आणि गंमत म्हणजे हीच गोष्ट त्यांच्या संपूर्ण आयुष्याला लागू होते. मग ते नापीक जमीन असो, टाकाऊ शेंगदाणे असो किंवा भंगारातल्या वस्तू. जिथे लोकांना समस्या दिसायची, कचरा दिसायचा, तिथे कार्वर यांना एक नवीन संधी दिसायची. त्यांनी कचऱ्यातून संपत्ती आणि सामान्य गोष्टीतून असामान्य मूल्य कसं निर्माण करायचं याचा मार्ग दाखवला. त्यांच्या या कार्याची कीर्ती साहजिकच जगभर पसरली. आणि त्यातूनच त्यांची भेट झाली त्यावेळेचे सर्वात मोठे उद्योगपती हेनरी फोर्ड यांच्याशी. फोर्ड आणि कार्वर दोन पूर्णपणे वेगळ्या जगातील माणसं. हो, पण त्यांच्या विचारांमध्ये खूप साम्य होतं. दोघांनाही कृषी उत्पादनांचा औद्योगिक वापरासाठी कसा उपयोग करता येईल यात प्रचंड रस होता. अच्छा. फोर्डने सोयाबीनपासून गाडीचे काही भाग बनवण्याचा प्रयत्न केला होता, तर कार्वर यांनी वनस्पतींपासून रंग आणि रबर बनवून दाखवलं होतं. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. हेनरी फोर्ड त्यांच्या प्रतिभेने इतके प्रभावित झाले होते की त्यांनी कार्वर यांना आपल्या फोर्ड कंपनीत प्रचंड मोठ्या पगारावर काम करण्यासाठी बोलावलं. हो, ती एक अविश्वसनीय ऑफर होती. पण डॉक्टर कार्वर यांनी ती अत्यंत नम्रपणे नाकारली. यावरून दिसतं की ते किती निस्वार्थी होते. त्यांच्यासाठी पैसा, प्रसिद्धी किंवा मोठी पदं याला काहीच महत्त्व नव्हतं. त्यांचं पहिलं प्रेम होतं टस्केजीमधील त्यांचं काम आणि त्यांचे विद्यार्थी. समाजाची सेवा करणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. अगदी. म्हणूनच त्यांनी आपल्या 300पेक्षा जास्त शोधांपैकी फक्त 3 शोधांचं पेटंट घेतलं. त्यांना वाटायचं की देवाने दिलेलं हे ज्ञान सर्वांसाठी खुलं असावं, त्यावर कोणा एकाची मक्तेदारी नसावी. खरंय. ते म्हणायचे, देव तुम्हाला काहीतरी शोधायला लावतो, मग तुम्ही त्याचे पैसे कसे काय घेऊ शकता? ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांना एवढा सन्मान मिळूनही त्यांना अनेक हॉटेल्समध्ये किंवा ट्रेनच्या डब्यात वर्णभेदामुळे प्रवेश नाकारला जायचा. हो, ही त्यांच्या आयुष्यातील एक मोठी विसंगती होती, पण त्यांनी कधीच कटुता बाळगली नाही. आपलं काम शांतपणे करत राहिले. बरोबर. त्यांनी आपलं उत्तर कामातून दिलं. त्यांनी दाखवून दिलं की तुमची जात किंवा वर्ण तुमची लायकी ठरवत नाही, तर तुमचं काम ठरवतं. तर गुलाम म्हणून जन्माला आलेला, आई-वडिलांचं प्रेम न मिळालेला एक मुलगा केवळ स्वतःच्या जिद्दीवर, शिकण्याच्या जबरदस्त ओढीवर आणि निसर्गावरच्या प्रेमाच्या जोरावर जगातील एक महान शास्त्रज्ञ बनतो. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांनी केवळ शेतीच नाही तर शिक्षण आणि उद्योगातही क्रांती घडवली. त्यांनी हे सिद्ध केलं की आपल्या सभोवतालच्या अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमध्येही प्रचंड क्षमता दडलेली असते. हो, फक्त आपल्याला ती पाहण्याची दृष्टी हवी. अगदी. आणि आजच्या काळात त्यांचं आयुष्य आणि कार्य जास्त महत्त्वाचं वाटतं. आज आपण सस्टेनेबिलिटी आणि अपसायकलिंग यांसारख्या शब्दांबद्दल बोलतो. बरोबर. डॉक्टर कार्वर 100 वर्षापूर्वी हे सगळं प्रत्यक्षच जगत होते. त्यांच्यासाठी निसर्गात कोणतीही गोष्ट कचरा नव्हती. प्रत्येक गोष्ट उपयोगी होती. खरंय. त्यांचं जीवन आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यास भाग पाडतं. आजच्या जगात जिथे आपण सतत नवीन आणि महागड्या संसाधनांच्या शोधात असतो, तिथे आपल्या अवतीभोवती असलेल्या साध्या, सहज उपलब्ध गोष्टींमधील अमूल्य क्षमता ओळखण्यात आपण कमी पडत आहोत का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या शेंगदाण्याचा शोध आपण कधी घेणार?